बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। भाजप महायुती सरकारने पारित केलेल्या जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे सोलापूर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जनसुरक्षा कायदा रद्द करा, स्वातंत्र्याची गळचेपी करणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या जनसुरक्षा कायदा रद्द करा, फडणवीस सरकार होश में आओ, महायुती सरकार तेरी तानाशाही नहीं चलेगी अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जे काही प्रदर्शन केलं तर ह्या ऍक्ट खाली आम्हाला विरोधकांचा आवाज दाबवण्याचा हा एक मोठा प्रयत्न चाललाय सत्ताधाऱ्यांकडून। आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऑलरेडी प्रोव्हिजन असताना या ऍक्टची काय गरज आहे का हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय। त्याचा गैरवापर करून, त्याचा मिसयूज करून सरकारच्या विरोधात जे कोणी बोलणार आहे त्यांना हा ऍक्ट लागू होणार आहे। आणि म्हणून ही अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी एक प्रकारे आपल्या देशात आहे, हे आम्हाला या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक रद्द करा, हुकुमशाही कायदा रद्द करा, फडणवीस सरकार होश में आओ, भाजप सरकार होश में आओ, लोकशाहीला मारक असलेली जनसुरक्षा विधेयक रद्द करा, लोकशाहीला मारक असलेली जनसुरक्षा विधेयक रद्द करा, जनसुरक्षा विधेयक रद्द करा, जनसुरक्षा विधेयक रद्द करा, फडणवीस सरकार होश में आओ, भाजप सरकार होश में आओ, भाजप सरकार होश में आओ, फॅसिझम कायदा रद्द करा, हुकुमशाही कायदा रद्द करा, जनसुरक्षा कायदा रद्द करा, जनसुरक्षा कायदा रद्द करा, जनसुरक्षा कायदा रद्द करा, हुकुमशाही कायदा रद्द करा, हुकुमशाही कायदा रद्द करा, फडणवीस सरकार होश में आओ, भाजप तेरी तानाशाही नहीं चलेगी, फडणवीस तेरी तानाशाही नहीं चलेगी, भाजप तेरी तानाशाही नहीं चलेगी, फडणवीस सरकार होश में आओ, भाजप सरकार होश में आओ, अघोषित आणीबाणी हाय हाय, अघोषित आणीबाणी हाय हाय, अघोषित आणीबाणी हाय हाय, अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी हाय हाय। महाराष्ट्र शासनाने जो पारित केला आहे तो जनसुरक्षा कायदा 2024 त्याचा विरोध करण्यासाठी आणि तो रद्द झाला पाहिजे ताबडतोब, त्यासाठी आम्ही आज कलेक्टरना अर्ज दिला। काँग्रेस पक्षाने पूर्ण महाराष्ट्रात हे एक आंदोलन घेतलंय, तो कायदा नकोय, कारण का त्या कायद्याचा गैरवापर करून भाजप सरकारच्या विरोधात जर कोणी काही मीटिंग घेतली, आंदोलन घेतलं किंवा एक संवाद जरी घेतला तरी ह्या कायद्याचा गैरवापर करून त्या लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। आणि त्यासाठीच भाजप सरकारने हा कायदा पारित केला आहे, कारण का कुठेतरी अघोषित आणीबाणी आपल्या देशात पुन्हा आली आहे आणि हे कायदा ते सिद्ध करत आहे। शहरात राहणाऱ्या लोकांना नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। तुम्हाला आम्हाला विरोधकांना पण नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। परवा आपल्या पंढरपूरमध्ये सामील होणाऱ्या वारीमध्ये सामील होणाऱ्या लोकांना पण ते एवढ्या खालच्या पातळीला उतरले आणि नक्षलवादीचा टॅग त्या ठिकाणी दिला। संविधानमध्ये प्रोव्हिजन असताना या कायद्याची काही गरज नव्हती। ह्याच्यावरून साध्य होतं की ह्याचा गैरवापर करून विरोधकांवर या कायद्याचा वापर करून पूर्णपणे हुकुमशाही कायदा आहे आणि विरोधकांचा आवाज, सर्वसामान्य लोक जे सरकारच्या विरोधात बोलायला पाहिजे, जे बोलणार आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा आणि त्यांच्यावर कारवाईच नाही पण अटक करण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करत आहे। त्या कायद्याचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विरोध होतो आणि तो कायदा ताबडतोब रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स,
फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.